Welcome friends once again. So let's start with the discussion of electromagnetic induction. आपण लास्ट लेक्चरला सेल्फ इंडक्टन्स बघितला होता इन डिटेलमध्ये. ओके, आज आपण म्युच्युअल इंडक्टन्स बघूया. ॲज वेल ॲज म्युच्युअल इंडक्टन्सच्या कन्सेप्टवरती पुढचा ट्रान्सफॉर्मर डिपेंड असतो. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आज बघूया आपण की एक छोटंसं एक्सप्रेशन राहिलेलं आहे जे लास्ट लेक्चरला कंटिन्यू व्हायला पाहिजे होतं पण वेळेत इतका मिळाला नाही. सो ते एक छोटंसं एक्सप्रेशन आहे. म्युच्युअल इंडक्टन्स एक कन्सेप्ट आहे आणि त्या कन्सेप्टवरती ट्रान्सफॉर्मर ही कन्सेप्ट डिपेंड आहे. ओके, सो आपण स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला. लास्ट लेक्चर रिवाइज करा, व्यवस्थित अभ्यास केला आहे का बघा, त्याचा थेरॉटिकल सगळे क्वेश्चन सॉल्व केलेत का बघा, होमवर्क असेल किंवा DPP सॉल्व करायला घेतला आहे का बघा. थोडंसं रिवाइज करत चला मागच्या गोष्टी, तर पुढच्या गोष्टी हळूहळू समजत जातील. अदरवाईज मग ते पुढचं पाठ आणि मागचं सपाट वगैरे असं काहीतरी होईल, पण असं होऊ नये यासाठी कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट वाईल युअर स्टडिंग एनी सब्जेक्ट. कुठलाही सब्जेक्ट तुम्ही अभ्यास करा, कन्सिस्टन्सी, रेग्युलरनेस किंवा प्रामाणिकपणा हा अभ्यासामध्ये पाहिजेच, त्याच्याशिवाय तो व्यवस्थित जमणार नाही. मी प्रामाणिकपणे सांगायचा प्रयत्न करतो आहे, सो तुम्हीही प्रामाणिकपणे अभ्यास करायचा प्रयत्न करा. डेफिनेटली त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी फायदा होईल. ओके, कारण जेवढं मन लावून मी सांगतोय तेवढं मन लावून तुम्ही अभ्यास करा, नक्की सगळ्या गोष्टी सोप्या जातील. आणि मी जेवढं सोपं करून सांगता येईल CET पॉईंट ऑफ व्ह्यू, एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपल्याला फेस करायचं असेल तर कन्सेप्च्युअल समजून घेणं गरजेचं आहे. सो त्या बेसवरती मी शिकवायचा प्रयत्न करतोय. ओके, आज आपण बघूया पुढचा पॉईंट. ॲज पर बुक जाऊया. एनर्जी डेन्सिटी ऑफ ए मॅग्नेटिक फील्ड असं एक छोटंसं एक्सप्रेशन आहे. एनर्जी डेन्सिटी ऑफ ए magnetic field हे एक्सप्रेशन एनर्जी डेन्सिटीचं आहे. आपण एनर्जीचं एक्सप्रेशन बघितलं बघा लास्ट लेक्चरला, 1/2 LI², आठवते? ते एनर्जीचं एक्सप्रेशन झालं. मग आता एनर्जी आणि एनर्जी डेन्सिटीमध्ये फरक काय? जसा मास आणि मास डेन्सिटीमध्ये असतो, मास डेन्सिटी म्हणजे आपण रो म्हणतो, सो मास डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम म्हणतो, आठवते का? तसं एनर्जी डेन्सिटीमध्ये एनर्जी अपॉन व्हॉल्यूम बघायचं. तोडी सांगितला फॉर्म्युला. एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय? एनर्जी अपॉन व्हॉल्यूम. मग एनर्जी कुठली तर ती जी का आपण इंडक्टरच्या मदतीनं बघितली होती ना, तीच बघायची. ओके, सो जे समजा एक मॅग्नेटिक फील्ड आहे, एक सोलेनॉइड कंडिशन घेतलेली आहे यामध्ये. सोलेनॉइड आपल्याला माहिती आहे कसा असतो सोलेनॉइड. ओके, सपोज दिस इज अ solenoid. Okay, in these points shows the magnetic field out of the paper. हे आपल्याला माहित आहे आता, हे into the paper आहे. ओके, and these are the suppose magnetic lines. We can say that this is B bar, and look at this area A. Then L is the length of solenoid. Okay, then we can say that in the coil the current is to be produced. Suppose एक coil आहे आणि त्या coil मध्ये काय होतं, करंट प्रोड्यूस झालेला आहे. ओके, सो आपण एवढ्या सगळ्या टर्म्स डिफाइन करू शकतो. ठीक आहे, सो दिस इज वन ऑफ द सोलेनॉइड, वी कॅन से दॅट, अँड इनसाइड द सोलेनॉइड द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज देअर. सो B इज नथिंग बट uniform magnetic field. Okay, terms define करूया आपण. A is what? Cross sectional area. Then L is what? Length of solenoid. Then we can write the volume, that is area into length. So we can say that volume of solenoid म्हणूया, जे आतला पार्ट फक्त घ्यायचा. ओके, and suppose I is the current, and suppose N are the number of turns. Just imagine करूया.
सो लुक ॲट द डायग्राम अँड दीज आर द कन्सिडरेशन्स. ओके, आपल्याला फाइंड काय करायचं आहे, द एक्सप्रेशन फॉर एनर्जी डेन्सिटी. चला तर एनर्जी डेन्सिटी डिफाईन करूया पहिल्यांदा. व्हॉट इज मीन बाय एनर्जी डेन्सिटी? ओके, द इलेक्ट्रिकल एनर्जी असं म्हणूया आपण, द इलेक्ट्रिकल एनर्जी पर युनिट वॉल्यूम in the uniform magnetic field. Okay, so this is the just simple definition of the energy density. आता ॲक्च्युअल नोटेशन याचं असतं स्मॉल यू बी किंवा स्मॉल यू म्हटलं तरी चालेल बरं का. यू इज द एनर्जी. आपण काल कॅपिटल यू म्हटलं होतं. सो कॅपिटल यू बी upon volume. So this is the formula for the energy density. Joule per meter cube म्हणूया आपण. So yes, I need to what? Joule per meter cube. Joule is the energy and per meter cube is the volume. So energy upon volume ना, मग ही एनर्जी यू बी आपण काल फाइंड केलेली किंवा यू फाइंड केलेली. बी फॉर मॅग्नेटिक फील्डसाठी आपण बी सफिक्स घेतलेला आहे, बट यू इज नथिंग बट द इलेक्ट्रिकल स्टोर झाली ना तेवढी एनर्जी असं म्हटलं आपण. सो यू बी अपॉन व्ही. सो आपल्याला हे फाइंड करायचं आहे आपल्याला. ओके, सो वी हॅव फ्रॉम लास्ट लेक्चर दॅट इज यू बी इज इक्वल टू 1/2 Li². सिंपल. सो वी हॅव दिस रिलेशन दॅट इज यू बी इज इक्वल टू 1/2 Li². Okay, so we can put the value in this equation. So therefore this is what? Energy density, that is small ub. Okay, so therefore small ub is equal to 1/2 Li² upon Al. So we can put volume is area into length. Whatever area of the solenoid is there and whatever length is there, we can multiply area and length, we will get the volume. So we can say that ub is equal to 1/2 Li² upon a into L. चालेल, हे थोडंसं आपण रिअरेंज करूया. सो therefore ub is equal to 1/2 L upon L I² upon a. सिम्प्लिफाय केलं, फक्त तेच इक्वेशन आहे, फक्त अशा पद्धतीने लिहिलं. असं का लिहिलं बघा, तर त्यातला कॅपिटल एल अपॉन स्मॉल एल आपल्याला माहीत आहे काल काय होतं ते. ओके, सो वी कॅन डिफाईन where capital L upon small l is equal to μ0 n² into area. Okay, so we can put the value of capital L upon small l, that is μ0 n² into area. आठवतंय का बघा, हे इक्वेशन आपण ऑलरेडी काल शिकलेलो आहे. हे कसं फाइंड केलं हे पण काढलेलं आहे आपण. ओके, सो कॅपिटल एल अपॉन स्मॉल एल किती घ्यायचं, तर μ0 n² इंटू एरिया घ्यायचा. सो ते इथं पुट करायचं. सो देअरफॉर यू बी इज इक्वल टू काय येईल सांगा, 1/2 आणि याच्याबद्दल आपण पुट करूया μ0 n² a आणि हे I² अपॉन a म्हणूया. चालेल का बघा, हे मी आता रब करतो, हे लिहून घ्या व्यवस्थित. चलो बघा काय लिहिलं मी. सो एरिया कॅन्सल होईल. सो देअरफॉर यू बी इज इक्वल टू 1/2 μ0 n² I². एला हे कॅन्सल होईल ना. ओके, आता बघा मी ह्याच्यात एक चेंज करतो. देअरफॉर हेच मी असली तर चालेल का बघा, 1/2 μ0, एक खाली μ0 घेतला म्हणून वरती घेतला, मग वरती ऑलरेडी एक आहे त्याचा काय होईल, स्क्वेअर होईल. ॲडजस्टमेंट केली ना, एक μ0 खाली घेतला सेम वरती घेतला, सो वरती काय झाला, स्क्वेअर झाला. सो ही टर्म बघा. ओके, सो वी हॅव फॉर सोलेनॉइड, वी हॅव फॉर सोलेनॉइड बी इज इक्वल टू μ0 ni. आठवतंय का बघा. ओके, इनसाइड magnetic field
आपण काढलेलं नाही सोलेनॉइडचं. ओके, सो ही जर व्हॅल्यू आपण इथं पुट केली तर आपल्याला मिळणार देअरफॉर यू बी इज इक्वल टू 1/2 ऑफ म्यू 0 आणि इंटू याच्याबद्दल येणार बी स्क्वेअर. दॅट इज यू बी इज इक्वल टू बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ऑफ म्यू 0. Okay, so this is the expression of energy density of a magnetic field. This is an expression of energy density, that is b square upon twice of mu 0, where b is nothing but the magnetic field inside the solenoid, that is mu 0 ni. Okay, so पुन्हा यातला हा स्मॉल n म्हणजे काय आपण टाकतो नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्हणतो ना, number of turns per unit length, small n is nothing but. Okay, so we can put the or rearrange the values and we'll get the इक्वेशन. सो ह्या इक्वेशनला म्हणायचं एनर्जी डेन्सिटी. राहील का लक्षात बघा, एनर्जी डेन्सिटी. चला लिहून घ्या हे व्यवस्थित, समजलं का चेक करा. दिस इज आवर फर्स्ट पॉईंट. आता जाऊया आपण म्युच्युअल इंडक्टन्सकडे. चला हे रब करतो मी, समजलं हे सगळ्यांना. काय शंका असतील तर याच्यातल्या लिहून ठेवा आणि त्या विचारा. चला पुढचा पॉईंट आपण घेऊया. द पॉईंट इज म्युच्युअल इंडक्टन्स. म्युच्युअल, व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट. म्युच्युअल इंडक्टन्स. काल आपण सेल्फ इंडक्टन्स बघितला, आज बघूया म्युच्युअल इंडक्टन्स. कॅपिटल एम म्हटलेलं आहे. सेल्फ इंडक्टन्सला यल म्हटलं होतं, कॅपिटल यल. आठवतं, एकच कॉईल होती आणि एका कॉईलमध्ये EMF तयार झालं म्हणून त्याला सेल्फ इंडक्टन्स म्हटलं. पण आता म्युच्युअल म्हटलं की टू म्युच्युअल फ्रेंड्स असतात ना. ओके, म्हणजे दोघं जण आले थोडक्यात. सो म्युच्युअल फ्रेंड म्हणजे एचा बी हा म्युच्युअल असेल किंवा सीचा बी हा म्युच्युअल असेल तर बी हा दोघांसाठी फ्रेंड झाला ना. एचा आणि सीचा काही संबंध नाही, पण बीचा मात्र संबंध एशी पण आहे आणि सीशी पण आहे. सो दोघांबरोबर बीचा संबंध आहे. सो म्युच्युअलनेस. सो म्युच्युअल इंडक्टन्स. मग सेम आता इथं आपल्याला दोन कॉइल्स घ्याव्या लागतील, बरोबर. सो दोन कॉइलच्या मदतीने काय करावं लागेल, आपल्याला याचं एक्सप्रेशन फाइंड करावं लागेल. किंवा दोन कॉइल्स घ्यायच्या, कॉइल 1 घेऊया, कॉइल 2 घेऊया. एका कॉइलमध्ये दुसऱ्या कॉइलमध्ये काय रिलेशन आहे ते आपण चेक करूया. ओके, सो लेट अस कन्सिडर one coil, okay, through which we can pass the current I. So this is the coil 1, okay, and let us consider the another coil to which galvanometer is connected, which is placed just near to the coil 1. So we can say that this is कॉइल सेकंड. चालेल. सो काय होतं बघा, आता ह्या कॉइलमधनं करंट पास झाला. ओके, इथं मॅग्नेटिक फ्लक्स लिंक झालं, तयार झालं ना, करंट गेल्यामुळं. करंट कॉइलमधनं गेला, मॅग्नेटिक फ्लक्स तयार झालं आणि हे जे तयार झालेलं फ्लक्स आहे ते लिंक झालं दुसऱ्या कॉइल बरोबर. बघा, सो कॉइल 1 लाच आपण म्हणूया प्रायमरी कॉइल, ठीक आहे, आणि कॉइल 2 ला आपण म्हणूया सेकंडरी कॉइल. ओके, ई म्हणजे काय, EMF आहे. के म्हणजे स्विच आहे किंवा की म्हणूया आपण त्याला, स्विच ऑर की. अँड G इज व्हॉट, गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर ते दुसऱ्या कॉइलला कनेक्ट केलेलं आहे. ओके,
सो कॉईल 1 मध्ये करंट गेला, कॉईल 1 मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाला, मॅग्नेटिक फ्लक्स लिंक झालं, ते कॉईल सेकंडला लिंक झालं. ओके, सो अशामुळे काय होणार तर कॉईल सेकंडमध्ये करंट इंड्यूस होणार आहे. सो EMF और करंट इज इंड्यूस्ड, आपण त्याला नाव देऊया फॉर एक्झाम्पल IS म्हणतात बघा त्याला, किंवा I2 म्हणूया. I2 इज व्हॉट, करंट इज इंड्यूस्ड. ओके, so due to the magnetic flux or due to the linkage, the current which is induced in the coil, so we can say that that current is suppose IS. बरोबर. सो आता हे कशामुळे झालं बघा, इकडचा करंट आहे I1 म्हणूया आपण, हा जो आहे तो I1 किंवा IP म्हटलं तर चालेल, प्रायमरी करंट. ओके, नाव आपण जस्ट असं देऊया. सो हा करंट ह्या कॉइलमध्ये गेला, ह्या कॉइलचं मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कॉइलमध्ये लिंक झालं, म्हणजे इथं जे फ्लक्स असेल त्याला आपण म्हणूया Φ2 म्हणूया, इथं जे फ्लक्स असेल त्याला म्हणूया Φ1 म्हणूया. ओके, सो हे फ्लक्स इकडं लिंक झालं, म्हणजे हे जे Φ2 आहे ते कुणामुळे तयार झालं असं म्हणूया, किंवा कुणामुळे लिंक झालं असं म्हणूया आपण ह्या I1 म्हणून ना. काल आपण सेल्फ इंडक्टन्समध्ये काय लिहिलं होतं रिलेशन, Φ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I लिहिलं होतं. चालेल, सेम त्या पद्धतीने आपण इथं लिहूया Φ2 किंवा Φ21 म्हटलं तरी चालेल बघा. मॅग्नेटिक फ्लक्स इन सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट इन फर्स्ट. सो वी कॅन से दॅट Φ21 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द I. चालेल, सो देअरफॉर आपण म्हणूया Φ21 इज इक्वल टू M इंटू I1. चालेल का बघा काय लिहिलं मी. सो आय कॅन राईट Φ21 इज इक्वल टू M21 और M इंटू I1. आता M कुठला आहे तर सेकंड कॉइलमधला आहे, सो ह्याला आपण नाव देऊया आपण सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट. थोडंसं इमॅजिनेशन बघा कसं आहे. सो Φ21 तयार झालं, पण कुणामुळे तयार झालं, I1 मुळे तयार झालं. सो आपण लिहिलं Φ21 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I1. जेवढा I1 जास्त तेवढं Φ21 जास्त होणार आहे. ओके, सो आपल्याला एक कॉन्स्टंट मिळाला, देअरफॉर M21 इज इक्वल टू Φ21 upon I1, and this constant is called as M21. यालाच म्हटलं जातं म्युच्युअल इंडक्टन्स किंवा कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. ओके, म्युच्युअल इंडक्टन्स किंवा कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. ठीक आहे, आता आपण असं म्हणूया की चला इथं फ्लक्स लिंकेज झालं ना, मग आपल्याला हे पण माहिती आहे की फ्लक्स लिंक झालं की अजून EMF तयार होतं, अजून EMF इंड्यूस करंट होतो. मग इथं पुन्हा सेकंडरी करंट इंड्यूस होणार, म्हणजे कोण इंड्यूस होणार, I2 इंड्यूस होणार. ओके, कशामध्ये, याच्यामध्ये. मग हा I2 आता याच्यामधनं फ्लो होतोय, त्यामुळे ह्या I2 मुळे पुन्हा इकडं मॅग्नेटिक फ्लक्स काय होणार आहे, लिंक होणार, म्हणजे रिव्हर्स प्रोसेस होणार ना. याच्यामुळे जशी याच्यात झाली तशी याच्यामुळं याच्यात होणार आहे. मग हाच फॉर्म्युला आपल्याला रिव्हर्स कसा लिहिता येईल, अल्सो Φ12 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I2. म्हणजे इकडं जे मॅग्नेटिक फ्लक्स तयार होईल Φ12 म्हणतो मी याला, ते कुणामुळे तयार होईल तर ह्या सेकंडरी कॉइलमुळं, सेकंडरी कॉइलमधल्या करंटमुळं. म्हणजेच Φ12 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय लिहिलं मी, I2. सो देअरफॉर Φ12 इज इक्वल टू M12 I2. हेच फक्त रिव्हर्स लिहित जायचं बघा. ओके, सो देअरफॉर M12 इज इक्वल टू Φ12 अपॉन I2. सो M12 काय झाला, म्युच्युअल इंडक्टन्स, पण कुणाचा, हा झाला म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ कॉइल सेकंड. आता हा M12 काय झाला, म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ कॉइल 1. सुरुवात इथं जी आहे त्याच्यावर लक्षात ठेवायचं, हा 2चा झाला, दिस इज 2. विथ रिस्पेक्ट टू 1 म्हटलं तरी चालेल, पुढं याला म्हणायचं विथ रिस्पेक्ट टू 2. ओके, सो M12 आणि M21 काय झाले, म्युच्युअल इंडक्टन्स झाले दोन्ही कॉइलचे. ओके, सो आयडेंटिकल कंडिशनला हे दोन्ही सेम म्हटले तरी सुद्धा चालू शकतात, सेम कॉइल्स आहेत असं आपण म्हणूया ना. ओके, सो आयडेंटिकल कंडिशनला सेम म्हणूया. सो देअरफॉर किंवा सिन्स M21 is equal to M12 is equal to M.
आयडेंटिकल घेतली दोघांची व्हॅल्यू. ओके, मग दोघांची व्हॅल्यू जर आयडेंटिकल घेतली तर आपल्याला एक व्हॅल्यू अशी मिळेल, देअरफॉर m इज इक्वल टू phi21 अपॉन I1 मिळेल ॲज वेल ॲज phi12 अपॉन I2 मिळेल. ओके, so we can define the mutual inductance like this. So m is equal to phi21 upon I1, or which is again equal to phi12 upon I2. So this is the definition of the mutual inductance. अजून आपण फॅराडेज लॉ मध्ये सुद्धा ही डेफिनेशन टाकू शकतो. काल जशी डेफिनेशन बघितली होती आपण phi upon L ची, सेम डेफिनेशन इथं आहे ना, फक्त दोन कॉइल्स आल्यामुळे अशा दोन डेफिनेशन्स आपण दिल्या. सो दिस इज वन ऑफ द डेफिनेशन ऑफ द म्युच्युअल इंडक्टन्स. कळला का म्युच्युअल इंडक्टन्स? बघा काय लिहिलं मी, किंवा ही इक्वेशन कशी लिहिली ही व्यवस्थित लिहून घ्या सगळे वहीमध्ये. चला हे मी रब करतो. सो स्क्रीन पॉज करा आणि हे सगळ्यांनी लिहून घ्या. सो वी कॅन डिफाईन द म्युच्युअल इंडक्टन्स इन मेनी वेज. 2-3 प्रकारामध्ये आपण सांगू शकतो. त्यातला पहिला प्रकार तर आपण जस्ट बघितला. सो म्युच्युअल इंडक्टन्सच्या ह्या डेफिनेशन झाल्या थोडक्यात. अजून युनिट बघायचं आहे आपण त्याचं. ठीक आहे, तर आता बघा म्युच्युअल इंडक्टन्स आणि EMF मध्ये कसं रिलेशन सांगितलं जाईल. ठीक आहे, आता हे तर समजलं आपल्याला. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय, phi2 अपॉन I1. phi2 म्हणजे काय, सेकंडरी कॉइलमधलं मॅग्नेटिक फ्लक्स अपॉन I1 म्हणजे काय, प्रायमरी मधला करंट. सो हीच डेफिनेशन अशी लिहिली तर चालेल का? अल्सो सॉरी m is equal to phi secondary upon current primary. Yes, we can define. or phi primary upon secondary current असंही म्हणू शकतो ना. Thus mutual inductance is the ratio of magnetic flux through secondary coil to current through primary coil. So we can define the definition simply. Okay, so mutual inductance. ठीक आहे, आता फॅराडेज लॉ प्रमाणे म्युच्युअल इंडक्टन्स कसा डिफाइन करायचा ते बघूया. हे समजलं का? बघा एका खाली एक सगळं व्यवस्थित लिहून घ्या. ओके, बाय फॅराडेज लॉ आपण काय बघितलं होतं, इज इक्वल टू मायनस डी फाय अपॉन डी टी बघितलं होतं. ओके, पण आत्ताच आपण इथं रिलेशन कसं बघितलं होतं की phi21 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I1 किंवा phi21 इज इक्वल टू m I1 बघितलं होतं. चालेल. सो आपण हे म्हणूया मग. देअरफॉर आता समजा मी हे सेकंडरीसाठी लिहितो. सो E21 लिहितो मी सेकंडरी कॉइलमध्ये विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, मायनस डी phi21 अपॉन डी टी. फक्त ईच्या ऐवजी E21 लिहिलं, फायच्या ऐवजी phi21 लिहिलं. आता phi21 किती आहे आपल्याकडं? सो देअरफॉर E21 इज इक्वल टू मायनस डी बाय डी टी अँड phi21 इज m इंटू I1. चालेल. सो देअरफॉर एका खाली एक लिहा तुम्ही, E21 इज इक्वल टू m किंवा मायनस m डी I1 अपॉन डी टी. हेच आपण मॅग्निट्यूडमध्ये असं लिहूया, m डी I1 अपॉन डी टी. मॅग्निट्यूड व्हॅल्यूमध्ये प्लस केलं तरी चालेल. हे जनरल लिहूया. अल्सो ES, E2 म्हणजे सेकंडरी कॉइलमधलं EMF आहे ना, त्याला मी काय नाव दिलं, ES दिलं. इज इक्वल टू m डी आय पी. I1 म्हणजेच प्रायमरी मधला पहिला करंट ना, सो IP अपॉन डी टी. हे पण लिहू शकतो ना आपण. मग ह्याच्यामुळं देअरफॉर आपण m कसा लिहूया मग, ES अपॉन डी आय पी अपॉन डी टी.
This is the another definition of the mutual inductance. Thus it is the ratio of, हे कसं लिहिलं होतं तसंच लिहा, इट इज द रेशो ऑफ EMF induced in secondary coil to the rate of change of current with respect to time through कुठल्या कॉइलमधनं, थ्रू प्रायमरी कॉइल, So write down this definition again. So we can define EM is equal to ES upon DIP upon DT. जसा L डिफाइन केला होता तसाच EM डिफाइन केला बघा, सेम असाच केला होता ना, फक्त तिथं प्रायमरी सेकंडरी प्रकार नव्हता, इथं मात्र तो आला. हेच अजून रिव्हर्स लिहायचं असेल तर EP अपॉन D IS अपॉन DT लिहायचं. रिव्हर्स ॲक्शन पण आहे ना याच्यामध्ये. ओके, सो मग आपण ह्याचं युनिट डिफाइन केलं होतं. युनिट सेम येणार बघा, व्होल्ट सेकंड पर एम्पियर, किंवा ह्यालाच हेनरी युनिट म्हणलं होतं ना, हेनरी कॅपिटल EH. ओके, मग जर EMF 1 व्होल्ट असेल, करंट 1 एम्पियर एका सेकंदासाठी जात असेल तर म्युच्युअल इंडक्टन्स हा 1 हेनरी रिक्वायर्ड आहे, किंवा त्या कॉइलचा म्युच्युअल इंडक्टन्स हा 1 हेनरी असेल. सो सेल्फ इंडक्टन्सचं पण युनिट तेवढंच आहे, म्युच्युअल इंडक्टन्सचं पण युनिट तेवढंच आहे, दॅट इज हेनरी किंवा व्होल्ट सेकंद पर एम्पियर. ओके, व्होल्ट सेकंद हे टाईमवरती अपॉन करंट म्हणजे एम्पियर ना. सो दिस इज द कन्सेप्ट दॅट इज म्युच्युअल इंडक्टन्स. व्यवस्थित समजली का बघा, लिहून घ्या, सगळं आहे तसं, स्क्रीन पॉज करा, लिहून घ्या. सो कालच्या कंपॅरेटिव्हलीच हा पार्ट किंवा हा पॉईंट आहे. सो ह्याला म्हटलं जातं म्युच्युअल इंडक्टन्स, कन्सेप्ट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. चला आपण पुढचा पॉईंट बघूया. हा पॉज करा आणि लिहून घ्या. चला तर याच्या रिलेटेडच पुढचा एक पॉईंट बघूया. तोही थोडासा थेरॉटिकलच आहे. कोइफिशियंट ऑफ कपलिंग, coefficient of coupling between two circuits, याला के म्हणतो मी, कोइफिशियंट ऑफ कपलिंग. ओके, कोइफिशियंट ऑफ कपलिंग, दोन सर्किटमध्ये कोइफिशियंट ऑफ कपलिंग कसा असेल. आता कोइफिशियंट ऑफ कपलिंग म्हणजे काय बघा, तर एका कॉइलमुळं दुसऱ्या कॉइलमध्ये मॅग्नेटिक फील्ड फ्लक्स लिंक होते. मग एका कॉइलमुळं दुसऱ्या कॉइलमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅग्नेटिक फील्ड लिंक झाल्यामुळं काय होते, तर करंट किंवा EMF दुसऱ्या कॉइलमध्ये ऑटोमॅटिक इंड्यूस होते. मग अशी आपण गॅलॉनमीटर लावलं होतं तर तिथं करंट इंड्यूस होते. मग कपलिंग कोइफिशियंट म्हणजे काय, जेवढं लिंकेज होतं किंवा जेवढी व्हॅल्यू लिंक होते मॅग्नेटिक फील्डची, ती व्हॅल्यू कोइफिशियंटच्या फॉर्ममध्ये काढली जाते. त्याला म्हटलं जातं कोइफिशियंट ऑफ द कपलिंग. सो कसा काढायचा बघा. सो आपल्याला माहिती आहे की मगाशी आपण रिलेशन बघितलं, E सेकंडरी असेल किंवा EM असेल, त्या रिलेशनवरून आपण हे सांगू शकतो का बघा, EM इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E/1. कारण मगाशी Eचं रिलेशन असंच लिहिलं होतं ना, MdI अपॉन DT, बरोबर. सो वी कॅन से दॅट EM इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E/1. ओके, सो EM इज वॉट, म्युच्युअल इंडक्टन्स, आणि E2 इज वॉट, E/1 इज वॉट, secondary EMF. Okay, so where E2 is what, secondary EMF. Now this E2 also we can write, हा जो E2 आहे तो कुणावर डिपेंड आहे, तर
मॅग्नेटिक फ्लक्स 1 म्हणजे कॉईल 1 मध्ये जेवढं फ्लक्स आहे त्याच्यावर डिपेंड आहे ना, का तर तेच तिकडे लिंक होतं आणि तिथे EMF तयार होतं. सो आपण म्हणू शकतो की E21 हा कुणावरती डिपेंड आहे, phi1 वरती डिपेंड आहे. ओके, सो देअरफॉर वी कॅन राईट E21 इज इक्वल टू K इंटू phi1. आता इथं जो K आहे त्याला म्हटलं जातं कोइफिशियंट ऑफ कपलिंग. केला काय म्हटलं जातं, कोइफिशियंट ऑफ कपलिंग. सो वी कॅन राईट E21 is equal to K into phi1. Okay. Also ह्या phi1 बद्दल N1 लिहिलं तर चालतं. का चालतं बघा, phi1 म्हणजे काय, पहिल्या कॉइलमध्ये असलेलं मॅग्नेटिक फ्लक्स, आणि N1 म्हणजे काय, पहिल्या कॉइलच्या नंबर ऑफ टर्न्स. म्हणजे जेवढा नंबर ऑफ टर्न्स असतात तेवढा आपण म्हणतो फ्लक्स असतं, जेवढा कमी तेवढं फ्लक्स कमी. त्यामुळे हे दोघं अनालॉगस आपण लिहिले तर चालतात. मग हीच व्हॅल्यू आपण इथं पुट करूया. सो देअरफॉर E21 मला काय मिळेल बघा, सो E21 इज इक्वल टू K इंटू N1 मिळेल. चालेल. सो E21 इज इक्वल टू K इंटू N1. इथं बघा आपल्याला काय लक्षात येते, M इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E21, आणि इथं आपल्याला मिळालं E21 इज इक्वल टू K इंटू N1. ठीक आहे. आता मला सांगा, हे E21 जे तयार झालेलं आहे कुणामुळे, ह्या phi1 मुळे तयार झालं. ठीक आहे. पण E21 चा अर्थ काय, सेकंडरी कॉइलमध्ये असलेलं EMF. त्यामुळं E21 इज इक्वल टू K इंटू N1 इंटू N2 लिहिलं तर चालेल. असं का बघा, चालेल का बघा, रिझन फक्त लक्षात येतोय का बघा. सो E21 असं लिहू शकतो का आपण, तर लिहू शकतो. का लिहू शकतो तुम्हाला सांगतो मी. हे रिलेशन बघा, E21 इज व्हॉट, E21 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू phi1. बरोबर. ह्या E21 आणि phi1 मधलं हे रिलेशन आहे. E21 म्हणजे काय, सेकंडरी मध्ये असलेलं EMF. ओके, तर सेकंडरी मध्ये असलेलं EMF हे याच्यामुळे तयार झालं. पण जर सेकंडरीच्या नंबर ऑफ टर्न जर आपण तिथे इंट्रोड्यूस केल्या तरी सुद्धा ते काय होणार आहे, EMF जास्त होणार आहे. म्हणजे हाच फॉर्म्युला मी असं लिहिलं तर चालेल, E21 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N2 phi1. चालेल. आणि मग देअरफॉर हाच फॉर्म्युला मी असा लिहिलं तर चालेल, E21 इज इक्वल टू K N2 phi1. आता कळेल का बघा. म्हणून मग मी काय केलं, पुन्हा ह्या phi1 बद्दल N1 लिहिलं. सो E21 आपल्याला किती मिळाला, K इंटू N1 N2. चालेल का बघा. बट आपण एक काल रिलेशन बघितलं, L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N स्क्वेअर. याच्यावर एक MCQ पण डिस्कस केला की सेल्फ इंडक्टन्स आणि नंबर ऑफ टर्न्सच्या मधलं रिलेशन आहे. सो वी कॅन राईट L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N2. तिथं जरा कन्फ्युजन नको, हे फक्त व्यवस्थित बघा, हे जसं लिहिलं त्या पद्धतीनंच. मग जर असं असेल तर देअरफॉर वी कॅन राईट L1 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N1 स्क्वेअर अँड L2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N2 स्क्वेअर. चालेल का बघा, चालेल. देअरफॉर आपण L1 L2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N1 N2 चा स्क्वेअर लिहू शकतो. चालेल, लिहू शकतो. आणि देअरफॉर आपण जर स्क्वेअर रूट घेतलं तर आपण लिहिणार N1 N2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट L1 L2. म्हणजे थोडक्यात मी N1 N2 ची व्हॅल्यू काढली सेल्फ इंडक्टन्सच्या फॉर्ममध्ये. आता दोन सेल्फ इंडक्टन्स का आले, तर दोन कॉइलचे सेपरेट कन्सिडर केले, जे की M म्हणतो ना आपण, तेच आता सेल्फ इंडक्टन्सच्या फॉर्ममध्ये आपण लिहिलं. सो N1 N2 बद्दल आपण काय लिहू शकतो, अंडर रूट L1 L2. मग ही व्हॅल्यू जर इथं पुट केली तर देअरफॉर E21 इज इक्वल टू K इंटू L1 L2 आपण लिहू शकतो. चालेल. थोडंसं बघा कन्सिडरेशन, इमॅजिनेशन होतंय का. पण E21 कोणाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, M शी आहे. सो देअरफॉर M इज इक्वल टू K इंटू L1 L2. इथे येऊन थांबायचं आपल्याला. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन. कुणाच्या ऐवजी E21 च्या ऐवजी काय लिहिलं मी, M लिहिला. सो M इज इक्वल टू K इंटू दिस वन. देअरफॉर K इज इक्वल टू M अपॉन अंडर रूट L1 L2. So this is the final formula of what? Coefficient of coupling K. So coefficient of coupling K हा रेशो आहे M चा आणि अंडर रूट L1 L2 चा हा रेशो आहे. मग ह्याच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू ह्या सांगितल्या जातात.
लक्षात येते? मग आपण त्या व्हॅल्यूही बघूया स्टडी केसेस. फक्त हे जरा व्यवस्थित लिहून घेऊन समजून घ्या, सोपं आहे. आपण त्याच्या आता व्हॅल्यूज लिहूया. चलो, हे लिहिलं असेल आता. डेफिनेशन म्हणजे झाली थोडक्यात. कोइफिशियंट ऑफ कपलिंग हा म्युच्युअल इंडक्टन्सचाच एक सब पॉईंट आहे. चला आता आपण त्याच्या काही स्टडी केसेस लिहूया. केस फर्स्ट म्हणतो मी. केस फर्स्ट, इफ k इज इक्वल टू 1. ओके, इफ k इज इक्वल टू 1, कोइफिशियंट ऑफ कपलिंग जर 1 असेल तर अर्थ काय, देअरफॉर m इज इक्वल टू वॉट, अंडर रूट L1 L2. आलं का? कंडिशन चालेल का अशी लिहिली तर? जर k 1 आहे असं म्हटलं तर m ची आणि अंडर रूट L1 L2 ची व्हॅल्यू कशी असेल? सेम असेल. याला म्हटलं जातं टू कॉइल्स आर परफेक्टली कपल्ड. टू कॉइल्स आर परफेक्टली कपल. केस सेकंड बघा, इफ k इज ग्रेटर दॅन 0.5. थोडक्यात k ची व्हॅल्यू काय असेल? 0.5 पेक्षा जास्त असेल तर काय म्हटलं जातं? टू कॉइल्स आर टाइटली कपल्ड. टाइटली कपल्ड. केस 3 काय आहे? इफ k लेस दॅन 0.5, लूजली किंवा लूज कपल्ड म्हटलं जातं. टू कॉइल्स आर लूजली किंवा लूज कपल्ड. मी इथं लिहितो वाटल्यास, टू कॉइल्स आर टू कॉइल्स आर तीन केसेस झाले. आणि केस चौथी एक म्हटलं जातं. केस फोर्थ वन लिहिली जाते. इफ L1 इज इक्वल टू L2 असं म्हटलं जातं. मग काय घ्यायचं? जर L1 आणि L2 जर सेम असेल तर काय सांगितलं जातं की अँड k इज इक्वल टू 1. सो देअरफॉर 1 इज इक्वल टू m अपॉन L1 इज इक्वल टू L2 इज इक्वल टू L म्हणूया. सो L स्क्वेअर होणार, मग L होणार ना. सो देअरफॉर m इज इक्वल टू L. म्हणजे दोघांची व्हॅल्यू काय होते? सेम होते. म्हणजे m ची आणि L ची व्हॅल्यू सेम होते. कधी? जर L1 L2 जर इक्वल असतील किंवा सेम असतील तर. सो ही एक कोइफिशियंट ऑफ कपलिंगची एक स्टडी केस आहे. रिलेटेड टू व्हॉट? रिलेटेड टू द म्युच्युअल इंडक्टन्स. बघा, समजली का? पॉज करा, लिहून घ्या. काही डाऊट्स असतील तर बाजूलाच इथं करेक्ट करा, ते मला विचार. सोपं आहे. थोडंसं कन्फ्युजन इथं झालं होतं म्हणण्यापेक्षा लिहिताना तुम्हाला होऊ शकतं, बाकी काही नाही. बाकी स्टडी केस सोपी आहे. सो दिस इज नथिंग बट द कोइफिशियंट ऑफ कपलिंग. चला जाऊया पुढं. सो पुढचा पॉईंट बघूया याच्या रिलेटेडच, म्युच्युअल इंडक्टन्सच्या रिलेटेड, ज्याला की ट्रान्सफॉर्मर म्हटलं जातं. सोपा पॉईंट आहे. डेफिनेटली प्रत्येकाला 100% समजणार. ट्रान्सफॉर्मर. पहिल्यांदा मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचा अर्थ सांगतो आणि मग आपण बघूया की ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय. ठीक आहे? ट्रान्सफॉर्मर या टॉपिकचा शेवटचा पॉईंट. ट्रान्सफॉर्मर्स आपण व्हेरी इंटरेस्टिंग लास्ट पॉईंट. तर ट्रान्सफॉर्मर असतो कुठं? एक छोटासा पण असतो आणि अगदी फार मोठा पण असतो. गावाच्या बाहेर डिस्ट्रीब्युशन पॉईंट असतो बघा. कुठल्याही गावात शहरामध्ये MSCBचा एक डिस्ट्रीब्युशन पॉईंट, DP म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये तो ट्रान्सफॉर्मर असतो. तर तो ट्रान्सफॉर्मर काम काय करतो? आलेलं व्होल्टेज खाली द्यायचं फक्त. मग तो देताना दोन प्रकारे देतो. म्हणजे काय? एक जास्त व्होल्टेज येतं कमी करून पुढं देतो, किंवा एक कमी व्होल्टेज येतं जास्त करून पुढं देतो. म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा कन्व्हर्टर आहे. एक व्होल्टेज दुसऱ्या व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करतोय. हां, व्होल्टेजचा फॉर्म नाही चेंज करत. अल्टरनेटिंग व्होल्टेज हे अल्टरनेटिंगमध्येच कन्वर्ट करतोय. फक्त व्होल्टेजची रेंज चेंज करतो. द रेंज ऑफ द व्होल्टेज मे बी चेंज. आणि अल्टरनेटिंग व्होल्टेजसाठीच ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. हा जो आपण बघतोय आता तो. सो अल्टरनेटिंग व्होल्टेज जे आहे ते अल्टरनेटिंग व्होल्टेजमध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये काय केलं जातं? कन्वर्ट केलं जातं. ओके. सो इट इज ट्रान्सफॉर्मर is a device which
which converts AC voltage into AC voltage. AC to AC कन्वर्ट करतोय, but range but AC voltage to AC voltage, but range of voltage from maximum to minimum, or minimum to maximum. व्होल्टेजची रेंज चेंज करतोय, पण एकतर मिनिममची मॅक्सिमम करेल किंवा मॅक्सिममचे मिनिमम करेल. आता हे का शक्य होतं, कुणामुळे शक्य होतं? अगदी सोपं आहे. तर आपण कन्स्ट्रक्शन बघूया. ही झाली डेफिनेशन. ठीक आहे. आता कन्स्ट्रक्शन किंवा त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं असतं बघा. एक आयर्न कोर आहे, ही अशी स्क्वेअर शेपमध्ये असाच असतो बघा ट्रान्सफॉर्मर दिसतो. ह्याला इथं मध्ये कोर असते, ह्याला आयर्न कोर असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर त्याची ही प्रायमरी साईड आहे आणि ही सेकंडरी साईड आहे. सो प्रायमरी साईडला अशा नंबर ऑफ टर्न्स वाउंड केल्या जातात, आणि ह्याला एक व्होल्टेज दिलं जातं, AC व्होल्टेज इनपुट, जे की प्रायमरी व्होल्टेज आहे म्हणून त्याला आपण नाव देऊया EP म्हणूया, प्रायमरी EMF ना. सो करंट चालला, प्रायमरी करंट. राहतील लक्षात नोटेशन्स, बरीचशी नोटेशन्स ट्रान्सफॉर्मरला वापरली जातात. आणि इथं सेकंडरी कॉईल आहे, आणि इथं रेजिस्टन्स लावलेला आहे, ज्याला की लोड रेजिस्टन्स म्हटलं. लोड आउटपुट आहे हे थोडक्यात. सो याच्यामधनं जो काही करंट असेल त्याला म्हणूया आपण IS म्हणूया, आणि इथं जे काही व्होल्टेज तयार होईल त्याला आपण म्हणूया ES, सेकंडरी व्होल्टेज. चालेल. सो काय होतं बघा, करंट ह्या कॉईलमधनं पाठवला, ही साईड झाली प्रायमरी, म्हणून याला प्रायमरी कॉईल म्हटलं तरी चालेल. प्रायमरी साईड किंवा प्रायमरी कॉईल. ही साईड कसली झाली, सेकंडरी. ओके. सो प्रायमरी कॉईलमधनं जेव्हा करंट जातो तेव्हा इथं मॅग्नेटिक फ्लक्स तयार होईल बघा, आणि हे फ्लक्स ह्या आयर्न कोअरमधनं पुढं जाईल आणि ह्या कॉइल्सबरोबर लिंक होईल बघा. फ्लक्स क्रिएट झालं म्हणून आपण मॅग्नेटिक फील्ड तयार झालं, ते इथं मॅग्नेटिक फील्ड लिंक झालं, आणि पुन्हा लिंक झाल्यामुळे इथं EMF पुन्हा इंड्यूस झालं. सो ह्या दोन कॉइल्समुळे बघा इकडला करंट इकडं पास झाला आपोआप असं म्हणतो आपण. इथं काहीतरी नंबर ऑफ टर्न्स आहेत, सपोज NP म्हणूया आपण. NP म्हणजे प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स, आणि इथं नंबर ऑफ टर्न्स आहेत NS आहेत, सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स. बघा आपण व्हॅल्यूज कशा कशा डिफाईन केल्या. लेट IP म्हणजे काय, प्रायमरी कॉईल करंट. सिंपल ना. IS म्हणजे काय, सेकंडरी कॉईल करंट. EP म्हणजे काय, प्रायमरी व्होल्टेज. चालेल. ES म्हणजे काय, सेकंडरी व्होल्टेज. चालेल. N1 म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी. त्या कितीही असतील ना, कमी जास्त काही असेल. N2 म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स सेकंडरी. मी तुम्हाला अजून स्टेप अप आणि स्टेप डाऊनचा टाईप सांगितलेला नाही मुद्दाम, तो मी पुढे सांगेन. इक्वेशनवरनं तो कळतोय म्हणून. म्हणजे इकडून व्होल्टेज समजा जास्त आलं तर ते इकडं कमी केलं जाईल, किंवा इकडून व्होल्टेज समजा कमी आलं तर ते इकडं वाढवलं जाईल. काही होऊ शकतं, कमी जास्त होऊ शकतं. दोन टाईपचे ट्रान्सफॉर्मर असतात म्हणून. हे झालं ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन. सिम्बॉल कसा असतो बघा ट्रान्सफॉर्मरचा. सिंपल, ही प्रायमरी कॉईल दाखवली जाते, ही कोर म्हटलं जातं, आणि ही सेकंडरी कॉईल दाखवली जाते. झालं. ह्याला आपण ES म्हणूया, ह्याला आपण EP म्हणूया. बाकी सगळ्या गोष्टी मग सेम, फक्त हा सिम्बॉल असा दाखवला जातो.
आता बघा याचं इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. ओके, इक्वेशन लिहायचं आहे आपल्याला. कोणाचं? ट्रान्सफॉर्मरचं इक्वेशन आहे. तर ते इक्वेशन कसं लिहिलं जातं बघा. तर जनरली बघा या कॉईलमुळे तयार झालेलं फ्लक्स या कॉईलमध्ये लिंक झालेलं आहे. मगाशी आपण कसं लिहिलं होतं? जे काही फ्लक्स लिंक झालं सेकंडरी कॉईलमध्ये, मग φs म्हणतो मी. ओके, ते डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणामुळे झालं? IP म्हणलं तर चालेल? चालेल, सिंपल. किंवा हेच रिलेशन मी φs इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू NIP म्हणलं तर चालेल. लक्षात येते का बघा. सो आपण लिंकेज जे आहे ते लिंकेज डिफाईन करतोय ट्रान्सफॉर्मरचं. आपल्याला एक समजून घ्यायचं आहे की प्रायमरी कॉईलमधलं लिंकेज जे आहे ते सेकंडरी कॉईलमध्ये झालं. ओके, किंवा आपण असं लिहूया, थोडंसं मॅथमॅटिकल तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने मी सांगतो. ओके, एक मिनिट, मी थोडंसं सोप्या वेने सांगतो. आता बघा इथं करंट पास झाला, इथं फ्लक्स लिंक झालं, तेच तयार झालं, तेच पुढं लिंक झालं, पुढं करंट तयार झालं असं आपण म्हणतोय. आपण फॅराडेज लॉ वापरूया इथं, फॅराडेज लॉ. ओके, सो बाय युजिंग फॅराडेज लॉ. आता मगाशी आपण लिहिलं होतं बघा म्युच्युअल इंडक्टन्ससाठी किंवा सेल्फ इंडक्टन्ससाठी पण फॅराडे लिहिलं होतं. हे सोपं आहे थोडंसं. सो प्रायमरी EMF इज इक्वल टू मायनस d∅/dt असं म्हणूया आपण. चालेल. आता फाय काय इकडं ते आहे तेवढंच इकडं आहे, फाय दोन्ही साईडला सेम आहे. चालेल, हेच इक्वेशन मी असं लिहू -d/dt. आता फाय जे आहे ते NP फाय लिहिलं तरी चालेल. NP का? प्रायमरी टर्न्समुळं लिंकेज वाढेल, फ्लक्स वाढेल म्हणून हे आपण असं लिहूया. सो देअरफॉर मी EP लिहितो बघा -NP d∅/dt लिहितो. फॅराडेच्या लॉनं लिहिलं आपण फॉर एक्झाम्पल. सो EP इज इक्वल टू -NP d∅/dt लिहिलं. सेम तसंच सिमिलरली म्हणतो मी, सिमिलरली ES काय येईल सांगा? -NS d∅/dt. सेम फॅराडेज लॉ वापरला आणि आपण सेम तीच डेफिनेशन फक्त सेकंडरीची लिहिली, इथलं ES जे आहे ते लिहिलं. आता दोन्ही इक्वेशन्स आपण डिवाइड करूया. सो डिवाइड इक्वेशन्स 1 and 2. डिवाइड 1 and 2. सो देअरफॉर EP वरती ना काही असू दे, EP/ES हे डिवायडेड बाय हे इज इक्वल टू मायनस साईन तर कॅन्सल होईल, हे पण कॅन्सल होईल d∅, आणि फक्त राहील काय मग NP/NS राहील. चालेल का बघा. सो EP/ES इज इक्वल टू NP/NS. सो हे आपल्याला मिळालं. आता बघा ह्याच्यावरून जर आपण ES इकडे घेतला तर इथं मल्टिप्लाय होईल, मग EP इज इक्वल टू काय NP/NS इंटू ES मिळेल. मग जर आपल्याला पहिलं व्होल्टेज जास्त आहे आणि दुसरं व्होल्टेज जर कमी करायचं आहे तर काय करायला लागेल? तर ह्या NPची व्हॅल्यू जास्त ठेवावी लागेल. लक्षात येते? मग NPची व्हॅल्यू जास्त ठेवली तर NSची व्हॅल्यू कमी ठेवावी लागेल. मग जर NP जास्त आणि हा कमी असेल तर मग साहजिकच ह्या ESची व्हॅल्यू कमी होणार आहे. म्हणजे एक लक्षात येतंय बघा, आता ज्या साईडच्या नंबर ऑफ टर्न्स जास्त त्या साईडचं व्होल्टेज जास्त, ज्या साईडच्या नंबर ऑफ टर्न्स कमी त्या साईडचं व्होल्टेज कमी. मग समजा इथं नंबर ऑफ टर्न्स 100 आहेत आणि इथं 50 आहेत, तर हे व्होल्टेज जास्त, हे व्होल्टेज कमी. मग हे व्होल्टेज जास्त आणि हे व्होल्टेज कमी, तर जास्तच कमी झालं म्हणून त्याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणायचं. आणि समजा याच्या टर्न्स 50 आहेत आणि याच्या 100 आहेत, तर याचं EMF जास्त, याचं कमी, म्हणजे कमीचं जास्त झालं म्हणजे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर झाला. ह्या इक्वेशनवरनं कळतंय का बघा. ह्याला ट्रान्सफॉर्मेशन रेशो सुद्धा म्हटलं जातं, ट्रान्सफॉर्मेशन रेशो. अजून करंटमध्ये पण आपण हे लिहूया, ट्रान्सफॉर्मेशन रेशो. ट्रान्सफॉर्मेशन रेशो. आता करंटच्या स्वरूपात कसं लिहायचं बघा, हे मी रब करतो आता. ओके, फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर, म्हणजे ट्रान्सफॉर्मरची एक आयडियल कंडिशन
कन्सिडर केली जाते, आयडियल नसतो पण कन्सिडर केली जाते. आयडियलसाठी जी काही इनपुट पॉवर असते तीच आउटपुट पॉवर असते असं म्हटलं जातं. पॉवर सेम दोन्हीकडली, इकडली आणि तिकडली. मग पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? व्होल्टेज इंटू करंट, व्होल्टेज इंटू करंट. फक्त प्रायमरी व्होल्टेज प्रायमरी करंट, सेकंडरी व्होल्टेज सेकंडरी करंट. सो देअरफॉर EP अपॉन ES काय येईल सांगा? ES इकडे घेतो तर IS अपॉन IP झालं. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथे EMF आणि करंटमध्ये रिलेशन मात्र कसं अपोजिट दिसतंय बघा. सो हे ट्रान्सफॉर्मरसाठी असतं, करंट आणि EMF अपोज आहेत एकमेकांना. सो EP अपॉन ES IS अपॉन IP मिळालं तर हे सगळं मिक्समध्ये मग असं लिहूया. सो EP अपॉन ES इक्वल टू IS अपॉन IP इज इक्वल टू NP अपॉन NS. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. याला सुद्धा काय म्हणायचं? ट्रान्सफॉर्मेशन रेशो. व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन, ट्रान्सफॉर्मेशन रेशो. आता चेक करा. समजा प्रायमरी व्होल्टेज जास्त तर प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स जास्त, पण सेकंडरी करंट जास्त. सेकंडरी EMF जास्त, सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स जास्त, पण प्रायमरी करंट जास्त. म्हणजे ज्या साईडचं EMF आणि नंबर ऑफ टर्न्स जास्त असतात त्या साईडचा करंट कमी असतो. रिव्हर्स आहे ना करंट दोघांना पण. हे बघा PP पण हा S आहे, S पण हा P आहे, म्हणजे करंट दोघांना रिव्हर्स आहे थोडक्यात. मग प्रायमरी साईडचं व्होल्टेज जास्त, नंबर ऑफ टर्न जास्त म्हटले की करंट कमी. समजा सेकंडरी साईडला व्होल्टेज जास्त आहे, नंबर ऑफ टर्न जास्त आहे म्हटले की सेकंडरी साईडचा करंट कमी असतो. लक्षात आलं? सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन, दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन रेशो. ओके. मग आता दोन टाइप्स बघूया ट्रान्सफॉर्मेशन रेशोमध्ये. म्हटलं ना आपण 2 टाइप्स. ओके. इफ EP ग्रेटर दॅन ES, म्हणजे प्रायमरी व्होल्टेज जास्त आहे ना, म्हणजे जास्तच कमी झालं, देन NP कसे असतील? जास्त असतील. कोणापेक्षा? NS पेक्षा, साहजिकच. का तर प्रायमरी व्होल्टेज जास्त आहे, टर्न्स जास्त आहेत म्हणून व्होल्टेज जास्त ना. ओके. सो NP ग्रेटर दॅन, किंवा असं म्हणूया आपण, उलटं होईल वाटल्यास, इफ NP ग्रेटर दॅन NS म्हणूया. समजा प्रायमरीच्या टर्न्स जास्त आहेत सेकंडरीपेक्षा, तर साहजिकच प्रायमरीचं व्होल्टेज कसं असणार आहे? देन प्रायमरी व्होल्टेज हे जास्त आहे कुणापेक्षा? सेकंडरीपेक्षा. आणि देअरफॉर प्रायमरी करंट मात्र कमी असणार काय? सेकंडरीपेक्षा. सो असं जर असेल, इट इज, बघा प्रायमरी जास्त सेकंडरी कमी, जास्तच कमी झालं, सो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. सो ही कशाची कंडिशन झाली? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरची कंडिशन झाली. आणि सेकंड, इफ सेकंडरीच्या नंबर ऑफ टर्न समजा प्रायमरीपेक्षा जास्त असतील, देन सेकंडरीचं व्होल्टेज हे प्रायमरीपेक्षा जास्त असेल, पण तेव्हा मात्र प्रायमरी करंट काय असेल? जास्त असेल सेकंडरी करंटपेक्षा. हे कळते का? बघा अपोजिट दिसते ना करंट आणि नंबर ऑफ टर्न्स यांच्यामधलं रिलेशन. प्रायमरी EMF जास्त, सेकंडरी EMF कमी. प्रायमरी EMF करंट कमी, सेकंडरी करंट जास्त. सेकंडरी EMF जास्त, प्रायमरी कमी. सो साहजिकच सेकंडरी करंट कमी, प्रायमरी जास्त. असं जर असेल तर इट इज, सेकंडरी जास्त आहे प्रायमरी कमी, सो कमीचं जास्त झालं ना, सो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. हा झाला दुसरा टाईप ट्रान्सफॉर्मरचा. लक्षात आलं का? बघा. सो दिस इज द सेकंड टाईप ऑफ द ट्रान्सफॉर्मर, दॅट इज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. सो ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण 2 कंडिशन बघितल्या, एक स्टेप डाऊन आणि एक स्टेप अप, आणि हा झाला ट्रान्सफॉर्मेशन रेशो. लक्षात येते का? बघा ह्या कंडिशन्स महत्त्वाच्या. बघा प्रायमरी टर्न जास्त म्हटल्यावर प्रायमरी EMF जास्त ना, पण प्रायमरी करंट कमी असणार आहे. सो प्रायमरी EMF जास्त होतं, जास्तचं कमी झालं म्हणजे स्टेप डाऊन झालं. आता हे बघा सेकंडरी जास्त म्हणून सेकंडरी EMF पण जास्त, म्हणजे कमीचं जास्त झालं म्हणजे स्टेप अप, पण तेव्हा मात्र सेकंडरी करंट कमी असणार आहे, प्रायमरी जास्त. का तर इथं रिलेशन दिसते. सो हा झाला ट्रान्सफॉर्मेशन रेशो. हेच वेगळी नोटेशन्स पण वापरली जातात. V1 अपॉन V2, I2 अपॉन I1, हेच लिहितोय मी, इज इक्वल टू N1 अपॉन N2. असं सुद्धा काही ठिकाणी असतं बघा. 1 म्हणजे प्रायमरी, 2 म्हणजे सेकंडरी.
बघा लिहिलेलं बरोबर आहे का. सो स्क्रीन पॉज करा आणि हे व्यवस्थित लिहून घ्या. सो दिस इज अबाउट द ट्रान्सफॉर्मर अँड लास्ट पॉईंट ऑफ दिस टॉपिक. समजलं का बघा. चलो थांबूया आपण, क्वेश्चन्स बघूया पटपटपट. चला काही CETचे क्वेश्चन्स डिस्कस करूया याच्यावरनं. Okay, look at the question. Two coils have a mutual inductance 0.005 Henry. The current changes in the first coil according to the equation I is equal to Im sin omega t, where Im is equal to 10 ampere and omega is equal to 100 pi radian per second. So the maximum value of EMF induced in the second coil is. EMF काढायचं EMF. So EMF चा फॉर्म्युला काय? एम डी आय अपॉन डी टी. सेम ना, म्युच्युअल इंडक्टन्स सेल्फ इंडक्टन्समध्ये आपण हे बघितलेलं आहे. गिवन पॉईंट काय आहेत बघा. म्युच्युअल इंडक्टन्स दिलेलं आहे, एम दिलेला आहे. लेट एम इज इक्वल टू 0.005 हेनरी. बरोबर आहे का बघा. करंट दिलेला आहे आय एम साइन ओमेगा टी. इक्वेशनच्या स्वरूपात करंटची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके. आय एम दिलेला आहे 10 अँपियर. ह्यातला जो आय एम आहे तो म्हटलेला आहे 10 अँपियर आणि ओमेगा दिलेला आहे 100 पाय रॅडियन पर सेकंड म्हटलेला आहे. ओके. अँड वी हॅव टू फाइंड आउट द मॅक्सिमम EMF. सो ई इज इक्वल टू क्वेश्चन मार्क किंवा मॅक्सिमम म्हणून E0 म्हणून आपण चालू शकतो ना. सो हा फॉर्म्युला यूज करूया. सो ई इज इक्वल टू वॉट एम डी आय अपॉन डी टी. पण आधी डी आय अपॉन डी टी काढून घेऊया. बट डी आय अपॉन डी टी काढूया चला. सो डी बाय डी टी आणि आय काय आहे आय एम साइन ऑफ ओमेगा टी. हे काय येईल मग आय एम बाहेर येईल, साईनचं कॉस होईल ओमेगा टी पण ओमेगा एक्स्ट्रा येईल. सो आय एम ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो व्हॉट इज दिस व्हॅल्यू? दिस इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ना. मीन पोझिशनपासून असतं बाय एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. मग कॉस ओमेगा टी आपण 1 करतो ना, तेव्हा आपल्याला ही करंटची व्हॅल्यू मिळते. ती कशी मिळते? मॅक्सिमम मिळते. सो आयची मॅक्सिमम व्हॅल्यू किती झाली? आय एम ओमेगा झाली. चालेल का बघा. मग आपल्याला मॅक्सिमम EMF पाहिजे. मग हेच जर आपण इथं पुट केलं तर फॉर्म्युला कसा तयार होईल? इथंच लिहितो मी. सो देअरफॉर E0 इज इक्वल टू एम आणि डी आय अपॉन डी टी बद्दल काय करायचं? आय एम ओमेगा घ्यायचं. का तर मॅक्सिमम व्हॅल्यू घ्यायची ना, मॅक्सिमम EMF आहे म्हणून. सो देअरफॉर E0 इज इक्वल टू एम किती आहे 0.005. आय एम किती आहे 10 आणि ओमेगा किती आहे 100 पाय. सो हे आपल्याला फक्त मल्टिप्लाय करावं लागेल. सो मॅक्सिमम EMF आपल्याला मिळेल 5 पाय मिळेल. जर हे जरा बघा 1 2 3 केलं तर हे 5 होईल आणि हे 10⁻² ला कॅन्सल होईल. सो 5 पाय व्होल्ट. मग लक्षात आलं का? सो 10⁻², यस बरोबर आहे. सो 5 पाय येईल व्होल्टमध्ये. सो मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ EMF इन द सेकंड कॉइल इज 5 पाय व्होल्ट. लक्षात आलं का बघा. सो इट इज डिपेंड्स अपॉन द म्युच्युअल इंडक्टन्स. लिहून घ्या व्यवस्थित. नेक्स्ट सेकंड बघूया. द आउटपुट पॉवर इन स्टेप अप ट्रान्सफॉर्मर यूज्ड इन प्रॅक्टिस इज. बघा यूज्ड इन प्रॅक्टिस इज. ऑप्शन्स चेक करा. सो ऑप्शन्स वाईज जर आपण गेलो तर आपल्याला लक्षात येते की लेस दॅन द इनपुट पॉवर म्हणजे आउटपुट पॉवर इन द स्टेप अप ट्रान्सफॉर्मर इज यूज्ड इन प्रॅक्टिस इज लेस दॅन द इनपुट पॉवर. आउटपुट पॉवर काय असते? इज लेस दॅन द इनपुट पॉवर. बघा इथं हे रब करतो मी. याचा आन्सर असं का आहे बघा. थोडंसं याच्यावरती आपण विचार करूया. सो इफिशियन्सी काय असते बघा. इफिशियन्सीचा फॉर्म्युला माहिती आहे का बघा तुम्हाला. इफिशियन्सी असं म्हणतात किंवा पर्सेंटेज ऑफ इफिशियन्सी म्हटलं जातं. सो P आउट अपॉन P इन इंटू 100.
सो जर 100% इफिशियन्सी पाहिजे असेल तर याची व्हॅल्यू 1 ना, म्हणजे फॉर 100% इफिशियन्सी PO आणि PIN कसे असणार, सेम असणार ना, पण असं पॉसिबल नसतं. आउटपुट हे नेहमी थोडं का होईना कमीच असतं ना, म्हणजे Pout हा PIN पेक्षा जरासं कमीच असतो, फार कमी प्रमाणात होतं. आपल्याला 100 पैकी 100 पडतात का, सहजासहजी पडत नाहीत, 99 पडतील. म्हणजे आउटपुट हे कमी आहे कोणापेक्षा, इनपुटपेक्षा. म्हणजे इफिशियन्सी ही 100 पेक्षा कमी असते, 99 असेल पण कमी असणार, 100 नसेल. सो PO इज लेस दॅन PIN. सो ऑप्शन सी इज करेक्ट. नेक्स्ट, व्हॉट इज इन्क्रीज्ड इन स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. स्टेप डाऊन मध्ये काय होतं, स्टेप डाऊन. सो EP स्टेप डाऊन ना, EP मोठा ES लहान, मग EP मोठा असेल तर IP लहान ना, म्हणजे IS मोठा. मग IS म्हणजे काय, सेकंडरी करंट काय होणार आहे, मोठा होणार आहे. सो कोण इन्क्रीज होईल, सो करंट इन्क्रीज होईल. सो ऑप्शन असेल बी. अजून एक बघूया. सो ट्रान्सफॉर्मर इज यूज्ड टू लाईट 100 वॅट -110 व्होल्ट लॅम्प फ्रॉम 220 व्होल्ट मेन्स if the main current is 0.5 ampere, so the efficiency of transformer is. चला, इफिशियन्सी वरती बेस एक्झाम्पल आहे बघा. हे ट्रान्सफॉर्मेशन रेशो हा तुम्हाला पाठ करावाच लागेल, किंवा इफिशियन्सीचा मी आता लिहिलेला फॉर्म्युला लक्षात ठेवावाच लागेल. काय म्हटले बघा, ए ट्रान्सफॉर्मर इज यूज्ड टू लाईट 100 वॅट 110 व्होल्ट फ्रॉम 220 मेन्स. म्हणजे थोडक्यात प्रायमरी व्होल्टेज किती असतं, 220 व्होल्ट म्हणलेलं आहे याच्यापासून ना. सो सेकंडरी व्होल्ट दिलेला आहे, ES दिलेला आहे 110 व्होल्ट, आणि पॉवर दिलेली आहे बघा. पॉवर सेकंडरी म्हणजे Pout म्हणूया, सेकंडरी PS दिलेला आहे. सो 100 वॅट म्हटलेलं आहे बघा, एवढंच दिलंय का. द मेन करंट इज 0.5 एम्पियर. मेन करंट म्हणजे इनपुट करंट 0.5 एम्पियर, and we have to find out the efficiency is equal to question mark. So what is formula, percentage of efficiency is equal to Pout upon Pin into 100. आता Pout दिलेलं आहे बघा, डायरेक्ट आपण ही व्हॅल्यू घेऊ शकतो, चालेल, पण Pin दिलेलं नाही. सो आपण हे असं लिहूया का. सो Pout अपॉन Pin म्हणजे आपण प्रायमरी व्होल्टेज आणि प्रायमरी करंटचं मल्टिप्लिकेशन करूया बघा. प्रायमरी व्होल्टेज हे प्रायमरी करंटचं मल्टिप्लिकेशन इंटू 100. आता चेक करा सगळ्या व्हॅल्यू गिवन झाल्या का बघा. याची काही गरज नाही आहे, तरी पण लिहिले आपण, पण फॉर्म्युल्यामध्ये गरज नाही. सो Pout किती आहे, 100 आहे, अपॉन EP किती आहे, 220 आहे, इंटू IP किती आहे, 0.5 आहे, आणि हे पुढे किती आहे, 100. पर्सेंटेजमध्ये काढतोय ना आपण, दिस इज पर्सेंटेज ऑफ इफिशियन्सी. ओके, सो देअरफॉर पर्सेंटेज ऑफ इफिशियन्सी इज इक्वल टू, तर हे काय करूया, याला हे जाईल बघा, हे 0.5 म्हणजे 1/2, हे 11 होईल. 0.5 म्हणजे 1/2 ना, सो 11 भाग जाईल याला. सो 10/11 इंटू 100. म्हणजे थोडक्यात हे 10 भागिले 0.11 आपल्याला सॉल्व करायचं आहे, आणि जे काय येईल त्याला 100 ने मल्टिप्लाय करा. सो 90 समथिंग येईल ना, 90 येईल का बघा. सो हे 0.9 येईल ना, सो 0.9 इंटू 100. सो वी कॅन से दॅट इट इज 90%. सो पर्सेंटेज ऑफ इफिशियन्सी इज व्हॉट, 90%. चालेल का बघा. आपण ही पर्सेंटेज इफिशियन्सी अशी डिफाइन केली तरी चालते का बघा. अजून एक बघूया. ए ट्रान्सफॉर्मर हॅज an efficiency of 80%. चला, ह्याच फॉर्म्युल्यावरती आहे. चला बघा, ए ट्रान्सफॉर्मर हॅज an efficiency of 80%. इफिशियन्सी दिलेली आहे, ती ही पर्सेंटेज इफिशियन्सी म्हणले ना, 80% म्हणजे Pout अपॉन Pin दिलेलं आहे थोडक्यात. इट वर्क्स ॲट 4 किलोवॅट अँड 100 व्होल्ट. ओके, इट वर्क्स ॲट 4 किलोवॅट अँड 100 व्होल्ट
इफ द सेकंडरी व्होल्टेज इज 240 व्होल्ट देन द करंट इन द सेकंडरी इज, म्हणजे आपल्याला IS फाइंड करायचा आहे. ओके, सो इनपुट पॉवर दिले बघा, इनपुट पॉवर. सो PI म्हणूया आपण, PI 4 किलोवॅट म्हणूया, 4 किलोवॅट. सो 4 × 10⁻³ वॅट म्हणूया आपण. ओके, आणि व्होल्टेज त्याच्याबरोबरचं दिलेलं आहे 100 व्होल्ट, म्हणजे प्रायमरी व्होल्टेज म्हणूया आपण त्याला, प्रायमरी व्होल्टेज 100 व्होल्ट म्हणलेलं आहे. नेक्स्ट गिवन्स इफ द सेकंडरी व्होल्टेज इज 240 व्होल्ट, ES दिलेलं आहे, ES 240 व्होल्ट. तर IS विचारलेला आय थिंक सेकंडरी, देन द करंट इन द सेकंडरी कॉइल इज IS इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ओके, आता फॉर्म्युला आपण लिहूया. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो, P/P असतो. चालेल, मग आपल्याला P दिलेला आहे, इफिशियन्सी दिलेली आहे. ओके, आता ही 100% इफिशियन्सी पर्सेंटेजमध्ये झाली तर ती फक्त इफिशियन्सी म्हटलं तर किती, 0.8 ना, बरोबर का. 0.8 म्हणजेच 80% ना. सो इफिशियन्सी 0.8 झाली. सो देअरफॉर 0.8 × P दिलेलं आहे किती, 4 × 10⁻³ सो आपल्याला P आउटची व्हॅल्यू मिळेल बघा. सो देअरफॉर P आउट किती मिळेल बघा. सो P आउट इज इक्वल टू, हे जर तुम्ही सॉल्व केलं तर 3.2 × 10⁻³ वॅट होईल. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ P आउट. पण आपल्याला IS काढायचा आहे ना, मग आपल्याला P आउटचा फॉर्म्युला असा लिहिता येईल का, P आउट इज इक्वल टू ES × IS. सो देअरफॉर IS इज इक्वल टू P आउट अपॉन ES. चालेल, कारण ES पण दिला आहे ना. आता इथे या EPची काही गरज नाही बघा. ओके, सो देअरफॉर IS इज इक्वल टू P आउट किती आलं, 3.2 × 10⁻³ ES किती आहे, 240 आहे. देअरफॉर IS हे फक्त मग सॉल्व करावं लागेल. सो 13.33 आन्सर येईल याचं. हे फक्त सॉल्व करा. ह्याला जर 1000 थोडक्यात भाग घालवला तर हे किती येणार आहे, 3200 आणि हे 40 हे जाईल. पुन्हा ह्याला जर 8 भाग घालूया, 8 × 32 40. ओके, सो 40/3. सो 3 × 1 3, पुन्हा 3 × 3 9. चालेल का बघा, तोंडीसुद्धा सुटू शकते आपल्याला. सो दिस इज द आन्सर, दॅट इज C ऑप्शन, 13.33 एम्पियर. सो दीज आर द MCQs रिलेटेड टू द ट्रान्सफॉर्मर. चला आजचे काही होमवर्क क्वेश्चन्स तुम्हाला मी देतो. चला मी डिस्प्ले करतोय बोर्डवरती. दोज आर द theoretical questions you can solve related to the mutual and transformer. So first question is, show that energy density in a magnetic field is mu b किंवा UB is equal to b² upon twice mu 0. Second, define mutual inductance, give its unit and dimension. Third, explain coefficient of coupling and state the outcome of the various values of K. And fourth is, what is transformer, explain its construction and working and derive necessary formula for the same. So these are the 4 theory questions related to today's lecture. Okay, so this is your homework. हे MCQs आहेत, ते MCQs आणि हे जे क्वेश्चन्स आहेत हे आजचं होमवर्क असेल ते सॉल्व करा. काही शंका असतील तर त्याच्यामध्ये विचारा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच.